मित्रांनो, जीके अँड अवेअरनेस या सेक्शनवरचा हा 4th लेक्चर आहे. याच्या आधी अजून 3 लेक्चर झाले आहेत. ते नसतील पाहिले, जाऊन चेक करा. आणि तुम्हाला माहिती नसेल तर आपण दररोज एक व्हिडिओ आणत आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट किंवा एक टॉपिक किंवा एक सेक्शनवरती आपण काही क्वेश्चन्स आणतोय, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस अजून चांगल्या प्रकारे होईल. तर चला, आता आपण लगेच आपल्या क्वेश्चन्सकडे वळूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, विच कंट्री होस्टेड द G20 समिट ऑफ 2025? आता G20 काय आहे? तर 20 कंट्रीजचं एक ग्रुप आहे. सिंपल G20 म्हणून त्याचं नाव पडलंय. सो 20 कंट्रीजचे एक ग्रुप आहे. ते 2025 मध्ये कुठं झालं होतं हे विचारले. ऑप्शन्स आहे तुमच्याकडे: इंडिया, ब्राझील, इटली का इंडोनेशिया. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज ब्राझील. तर ते ब्राझीलमध्ये झालं होतं. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन स्टेट लॉन्च द सीएम लाडली बहिना स्कीम? जे स्कीम आहे हे तुम्हाला विचारलंय की कोणत्या स्टेटने लॉन्च केली होती. ऑप्शन्स आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात का उत्तर प्रदेश. आता तुम्हाला माहिती असेल तर ह्याच्यासाठी सेम स्कीम आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहे, ज्याला आपण लाडकी बहीण योजना म्हणतो. तसंच विचारलं इथे. सो इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज मध्य प्रदेश. याचं पण सेम मोटिव्ह आहे, टू सपोर्ट वुमेन फायनान्शियली. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन सिटी इज नोन ॲज द सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया? सिलिकॉन व्हॅली. आता सिलिकॉन व्हॅली म्हणजे काय? तर अमेरिकेमध्ये एक सिलिकॉन व्हॅली म्हणून जागा आहे, जिथे जेवढे केवढे स्टार्टअप्स आहेत किंवा जे कंपन्याज आहेत मोठमोठ्या, गुगल झालं, ऍपल, या सर्व कंपन्या इथे आहेत या नावाच्या जागेवरती. देअरफॉर आता इंडियामधली सिलिकॉन व्हॅली कोणती आहे विचारलंय, म्हणजे अशी जागा इंडियामध्ये जिथे स्टार्टअप्स किंवा कंपनीज वगैरे आहेत. ऑप्शन्स आहेत हैदराबाद, पुणे, बेंगलुरू का चेन्नई. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, म्हणजेच बेंगलुरू. तुम्ही ऐकलं असाल, बेंगलुरू एक आयटी हब आहे, जिथे भरपूर सारे आयटी कंपन्या आणि स्टार्टअप्स वगैरे आहेत. नेक्स्ट पाहूया. विच रिव्हर इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड? आता इथे पहा तुम्ही, इथे दोन गोष्टी असतात. इथे विचारले लॉंगेस्ट, इधर लॉंगेस्ट असेल किंवा लार्जेस्ट असेल. लॉंगेस्ट म्हणजे काय? तर लेंथ वाईज असते, आणि लार्जेस्ट म्हणजे काय? तर व्हॉल्यूम वाईज असतं, म्हणजे त्या नदीमध्ये किती प्रमाणात पाणी राहतं किंवा मावतं. सो ऑप्शन्स आहेत अमेझॉन, नाईल, यांगसे का मिसिसिपी. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज नाईल. तर ही जी नदी आहे ती आफ्रिकेमध्ये आहे. तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर ही नदी एक्झॅक्टली लेक व्हिक्टोरिया पासून सुरू होती. आता नेक्स्ट पाहिला तर ऑप्शन अमेझॉन. ओके, अमेझॉन नदी सगळ्यात लार्जेस्ट आहे, म्हणजे हिच्यामध्ये बाय व्हॉल्यूम वॉटर खूप जास्त मावतं. यांगसे नदी जी आहे ती एशियामधली लॉंगेस्ट रिव्हर आहे, एशियामध्ये. ठीक आहे, नॉट ऑल द वर्ल्ड. आणि मिसिसिपी ही नदी युएसए मध्ये आहे. नेक्स्ट पाहूया. विच ऑर्गनायझेशन कंडक्ट्स द नीट एक्झाम इन इंडिया? ऑप्शन आहेत सीबीएसई, एनटीए, यूजीसी का एआयसीटीई. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज एनटीए. याचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी. तर ही जी आहे ऑर्गनायझेशन ती काय करते? तर एक्झाम जसे की जेई, नीट हे कंडक्ट करते. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन पर्सनॅलिटी रिसिव्ड द 2024 नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स? ऑप्शन आहेत अमर्त्य सेन, अभिजित बॅनर्जी, एस्तर डफ्लो का नन ऑफ दी अबो. आता तुम्हाला इथे कन्फ्युज होत असेल, बट याचा आन्सर असेल ऑप्शन डी, दॅट इज नन ऑफ दी अबो. मित्रांनो, प्रत्येक वेळेस क्वेश्चनचं आन्सर असेलच असं नसतं. आता ऑप्शन दिलाय, त्यासोबतच तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे की खरंच आपल्या कोणत्या इंडियननी 2024 मध्ये नोबेल प्राइज घेतलाय का, हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर आपण कसं करतो, प्रत्येक वेळेस आन्सर असेलच असं नसतं. देअरफॉर ऑप्शन डी असेल, कारण की 2024 मध्ये आपल्या कोणत्याच इंडियनला प्राइस भेटलं नाहीये. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन स्टेट इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ राईस? ऑप्शन्स आहेत पंजाब, वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश का आंध्र प्रदेश. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज वेस्ट बेंगॉल. तर सर्वात पहिल्या नंबरला आहे वेस्ट बेंगॉल, ही आहे फर्स्ट. सेकंड नंबरला असेल यूपी, आणि थर्डला असेल पंजाब. ही झाली फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. नेक्स्ट पाहूया. विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट? ऑप्शन आहेत वेनस, मार्स, ज्युपिटर का सॅटर्न. इथे ऑप्शन करेक्ट असेल तो म्हणजे ऑप्शन बी, दॅट इज मार्स. आता हे रेड का दिसतं आपल्याला? कोणत्याही फोटोमध्ये तुम्ही बघितलात किंवा तुम्ही टेलिस्कोपने बघितलात तर हे तुम्हाला रेड दिसतं का? कारण की याच्यावरची जी माती आहे किंवा याचं जे क्रस्ट आहे ते बनलंय आयरन ऑक्साईडने. तुम्ही पाहिलं असाल, जे आपल्या गंजलेल्या गोष्टी असतात, गंजल्यावरती जो कलर असतो त्या कलरचा हे आयस असतो. देअरफॉर ऑप्शन बी असेल आपला करेक्ट.
नेक्स्ट पाहूया, विच इंडियन एअरपोर्ट इज द फर्स्ट फुल्ली सोलार पॉवर्ड एअरपोर्ट इन द वर्ल्ड. ऑप्शन्स आहेत दिल्ली, मुंबई, कोची का बेंगलुरू. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज कोची. आता तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे, तर कोचीनी हायड्रोजन बसेस सुरू केल्यात कोची एअरपोर्टने. हे देखील मी याच्या आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. आपल्याला तिथं क्वेश्चन्स होते. तर कोची एअरपोर्ट हा आपल्या इंडियातला सगळ्यात पहिला एअरपोर्ट आहे जिथे हायड्रोजन बसेस पाहायला मिळतात. नेक्स्ट पाहूया, विच कंट्री इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ क्रूड ऑइल इन द वर्ल्ड. क्रूड ऑइलला आपण काय म्हणतो, तर कच्चा तेल म्हणतो आपण, जिथून आपण पेट्रोल, डिझेल सारख्या गोष्टी आपण प्रोड्यूस करतो. तर ऑप्शन्स आहेत रशिया, सौदी अरेबिया, USA का इराण. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज सौदी अरेबिया. तुम्हाला माहिती असेल मिडल ईस्टचे कंट्रीज जेवढे केवढे आहेत, जसं की सौदी अरेबिया झालं, कतार, कुवेत, UAE किंवा इराण आहे, रशिया आहे, हे कंट्रीज जास्त कोणतं क्रूड ऑइल प्रोड्यूस करतात आणि त्यांची इकॉनॉमी याच्यावर चालते. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन स्टेट शेअर्स द लॉंगेस्ट कोस्ट लाईन. ऑप्शन्स आहेत तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र का आंध्र प्रदेश. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज गुजरात. तर गुजरातची कोस्ट लाईन ही 1600 किलोमीटरची आहे आणि ही इंडियामध्ये लॉंगेस्ट आहे. नेक्स्ट पाहूया, विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इज हेडक्वार्टर्ड इन न्यूयॉर्क. ऑप्शन्स आहेत IMF, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन का WHO. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज युनायटेड नेशन. हे काय आहे, तर जेवढ्या जगभरात कंट्रीज आहेत त्यांची एक ग्रुपिंग आहे. तुम्ही याचं नाव कधी कधी ऐकलं असाल, युनायटेड नेशन्स, किंवा आपण भरपूर वेळेस UNSC किंवा UNGA अशा गोष्टी ऐकतो. त्यातलं जे UN आहे ते हेच आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया, विच गॅस इज रिस्पॉन्सिबल फॉर दी ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल आपण हे अर्थ पकडली आपली, ही आहे ॲटमॉस्फिअर. ओके, आता जेव्हा केव्हा हीट येते, सनरेजचा किंवा हीट येते, हे हीट आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रॅप होऊन जाते. याला आपण म्हणतो ग्रीन हाऊस इफेक्ट. याच्यामुळेच आपली हीट, आपली जी अर्थ आहे ती जास्त हीट पण होत नाही, जास्त कूल पण होत नाही. ओके, आता अशी कोणती गॅस आहे जी या इफेक्टला किंवा या ग्रीन हाऊस इफेक्टला रिस्पॉन्सिबल आहे. ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड का हायड्रोजन. इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज कार्बन डायऑक्साईड. आता या गॅसचा जो प्रमाण CO2चा प्रमाण वाढला तर ग्रीन हाऊस इफेक्ट वाढेल. म्हणजे काय होईल, जास्त हीट ट्रॅप होईल. जास्त हीट ट्रॅप झाली म्हणजे काय, तर आपल्या जे अर्थचं ओव्हरऑल टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढेल. याला आपण काय म्हणतो, तर ग्लोबल वॉर्मिंग. म्हणून आपण म्हणतो की जेवढं होईल तेवढं कंबशन किंवा व्हेकलचा यूज कमी करावा, जेणेकरून CO2 जास्त रिलीज नाही होणार. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन स्टेट इज नोन ॲज द लँड ऑफ 5 रिव्हर्स. ऑप्शन्स आहेत हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश. आता पंजाबचं नाव कशावर पडलंय, तर पंच. पंच म्हणजे काय, तर 5. याच्यावरूनच पंजाबचं नाव पडलंय. म्हणजे काय, 5 नद्यांचा लँड ऑफ 5 रिव्हर्स. कोणते कोणते रिव्हर्स आहेत, सतलज, बियास, रावी, त्यासोबतच झेलम आणि चेनाब. हे 5 रिव्हर पंजाबमध्ये आहेत. देअरफॉर लँड ऑफ 5 रिव्हर्स म्हणजे पंजाब. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन मिशन सक्सेसफुली लँडेड नियर दी मून साऊथ पोल. आता तुम्हाला ऑप्शन बघताच तुम्हाला एक गोष्टी कळली असेल की ऑप्शन डी जे की मंगलयान आहे ती तर नसणार आहे आन्सर, कारण की मंगलयान म्हणजे मार्स मिशन असेल. सो तो ऑप्शन इथेच कटला. राहिला चंद्रयान 1, 2 आणि 3. यापैकी रिसेंटली झालेला चंद्रयान 3 आहे, ज्यामध्ये इस्रोनी किंवा आपल्या लँडरनी मूनच्या साऊथ पोलला लँड केला आहे. देअरफॉर करेक्ट आन्सर हा असेल. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्यासोबतच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.